अरे अरे अरे, साक्षी वैष्णवी काय चालवलंय? कशावरून वाद घालताय? मला कविता सुचली होती ग, ऐकलं पाहिजे तिने. अरे तुम्ही इथे तुमच्या चारोळ्यांवरून भांडताय. बाहेर कित्येक नवोदित व हौशी कवींना त्यांची कविता सादर करण्याची संधीच मिळत नाहीये. हो, ते पण बरोबरच आहे. म्हणूनच डॉक्टर डी वाय पाटीलच्या RIT कलारांगणे यंदा काव्यांगण ही खुली काव्य वाचन स्पर्धा आयोजित केली आहे. मग त्यांच्या कविता ऐकलंच पाहिजेत आपण. नक्कीच. चला तर मग मी सुशांत पाटील. मी साक्षी फाळके. मी वैष्णवी पाटील. सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला. कवितेचं नाव आहे सलाम. लोकांनी लोकांसाठी चालवलेल्या लोकशाहीला सलाम. लोकांनी लोकांसाठी चालवलेल्या लोकशाहीला सलाम. ज्याच्या हाती ससा तो पारधी असा लोकशाहीचा अर्थ लावणाऱ्या ठोकशाहीलाही सलाम. गलेलठ्ठ पगार घेऊनही अडल्या नडल्यांकडून भीक मागणाऱ्या नोकरशाहीला सलाम. आणि बापजाद्यांच्या पुण्याईवर आपापले सवते सुभे उभे करणाऱ्या स्वयंघोषित राजेशाहीलाही सलाम. सलाम भाई और बहनों, सबको सलाम. दिवसा ढवळ्या आमच्या आया बहिणींवर राजरोस बलात्कार करणाऱ्या नराधमांना सलाम. दिवसा ढवळ्या आमच्या आया बहिणींवर राजरोस बलात्कार करणाऱ्या नराधमांना सलाम. आणि अगदी निष्पाप बालकासारखं त्यांना पाठीशी घालणाऱ्या त्या निगरगट्ट यंत्रणेलाही सलाम. एका निरपराध्याबरोबरच 100 गुन्हेगारांनाही पुराव्याअभावी निर्दोष ठरवणाऱ्या व्यवस्थेला सलाम. एका निरपराध्याबरोबरच 100 गुन्हेगारांनाही पुराव्याअभावी निर्दोष ठरवणाऱ्या व्यवस्थेला सलाम. आणि वर्षानुवर्ष ते खटले सडवत ठेवून आपापली पोटं भरणाऱ्या त्या सगळ्यांना सलाम. निषेधाच्या नावाखाली निघणाऱ्या प्रतिष्ठितांच्या मोर्चातील मेणबत्त्यांना सलाम. निषेधाच्या नावाखाली निघणाऱ्या त्या प्रतिष्ठितांच्या मोर्चातील मेणबत्त्यांना सलाम. त्या मेणबत्तीच्या ज्वालेवरही आपापल्या भाकऱ्या भाजणाऱ्या स्वयंसेवकांना सलाम. आणि आमचा बलात्कार तुमच्या बलात्कारापेक्षा सौम्य होता असं अभिमानानं सांगणाऱ्या आमच्या राज्यकर्त्यांनाही सलाम. सलाम भाई और बहनों, सबको सलाम. कडकडीत लॉकडाऊनच्या काळातही काय चाललंय हे बघण्यासाठी गंमत म्हणून रस्त्यावर येणाऱ्या गर्दीला सलाम. कडकडीत लॉकडाऊनच्या काळातही काय चाललंय हे बघण्यासाठी गंमत म्हणून रस्त्यावर येणाऱ्या गर्दीला सलाम. आणि आपल्या जीवाची पर्वा न करता प्रसंगी जीवाची बाजी लावून त्या गर्दीला आवरणाऱ्या वर्दीलाही सलाम. स्वतः रस्त्यावरची घाण गोळा करून तुम्हाला स्वच्छ ठेवणाऱ्या असंख्य आधुनिक गाडगेबाबांना सलाम. स्वतः रस्त्यावरची घाण गोळा करून तुम्हाला स्वच्छ ठेवणाऱ्या असंख्य आधुनिक गाडगेबाबांना सलाम. आणि पीपी किट घालून स्वतः घामाघूम झालं तरी तुम्हाला मरणाच्या दारातून परत आणणाऱ्या देवदूतांनाही सलाम. करोना काळात देव माणूस म्हणून रस्त्यावर उतरणाऱ्या सोनू सूदला सलाम. करोना काळात देव माणूस म्हणून रस्त्यावर उतरणाऱ्या सोनू सूदला सलाम. आणि चिरेबंदी वाड्यात बसून दररोज जनतेला प्रवचन देणाऱ्या आधुनिक साधू संतांनाही सलाम. सलाम भाई और बहनों, सबको सलाम. एवढं सगळं असलं तरी या माझ्या परमपवित्र भारत मातेला सलाम. उदात्त आणि सुजलाम सुफलाम देशाला सलाम. या देशाच्या समृद्ध परंपरेला सलाम. आणि या देशाच्या उज्ज्वल भवितव्यालाही सलाम. मराठी मनाचा मानबिंदू असणाऱ्या भगव्याला सलाम. आणि देशाची शान असणाऱ्या तिरंग्यालाही सलाम. सह्याद्री आणि हिमालयाच्या पर्वतरांगांना सलाम. गंगा, यमुना, सरस्वती आणि ब्रह्मपुत्रेच्या पवित्र जलधारेलाही सलाम. काळ्या आईच्या कुशीत डोलणाऱ्या त्या पिवळ्या धम्मक सोन्याला सलाम. काळ्या आईच्या कुशीत डोलणाऱ्या त्या पिवळ्या धम्मक सोन्याला सलाम. आणि त्याच मातीत सापडणाऱ्या त्या काळ्या रत्नांनाही सलाम. चंद्रापासून मंगळापर्यंत झेप घेणाऱ्या आमच्या प्रतिभेला सलाम. चंद्रापासून मंगळापर्यंत झेप घेणाऱ्या आमच्या प्रतिभेला सलाम. आणि शून्याच्या शोधापासून ते अंतराळापर्यंत असणाऱ्या आमच्या निर्व्याज प्रतिमेला सलाम. मंदिराच्या गाभाऱ्यातून येणाऱ्या सुमधुर घंटानादाला सलाम. मंदिराच्या गाभाऱ्यातून येणाऱ्या सुमधुर घंटानादाला सलाम. मशिदीच्या मिनारावरून येणाऱ्या अजानलाही सलाम. गुरुद्वारात घुमणाऱ्या गुरुबानीला सलाम. आणि चर्चमध्ये होणाऱ्या प्रेयरलाही सलाम. धर्म, प्रांत, जाती, भाषा अनेक असले
तरी आमच्या विविधतेतील एकतेला सलाम. आणि भारत माता की जय म्हटलं की सर्वांगावर रोमांच उभं करणाऱ्या आमच्या देशभक्तीलाही सलाम. सलाम भाई और बहनों, सबको सलाम, सबको सलाम. थँक यू. नमस्कार. माझे नाव प्रियंका प्रल्हाद नवले. आज मी आपल्यासमोर माझी एक स्वरचित कविता सादर करणार आहे, जिचे शीर्षक आहे मी शेतकरी बोलतो. रामराम मंडळी, रामराम मंडळी, ओळखलत का मला? अहो, पण खरा माणूस ओळखण्याची आहे का तुमच्याकडे कला? कशापायी आला तिथं? कशापायी आला तिथं माझा फोटो काढायला, गाथा ऐकून जीवनाची माझ्या उद्या तुमच्या पेपरात छापायला? मग ऐकाच तर मंडळी, मी एक शेतकरी. काय नाव विचारताय व्हय? अहो, शेतकऱ्याला नाव असतंच कुठं? असतं ते फक्त कष्ट आणि कर्ज. सावकाराकडे जीव गहाण ठेवल्यासारखं रोज आयुष्य होतंय खर्च. पण मंडळी, मी घाबरणार नाही कर्जाला, भयचिंता फासावर टांगणार. जीव एवढाही स्वस्त नसतो राव, त्या जुलमी सावकारालाही ठणकावून सांगणार. माफ करा मंडळी मला, माफ करा मंडळी मला. आज मी थोडं जास्तच बोलणार, नाहीतर आम्हा शेतकऱ्यांची गाथा ही तुम्हाला तरी कधी कळणार. राजकारणी घोषणा करतात, शेतकऱ्यांनो, माझ्या बळीराजांनो, मागेल त्याला शेततळे. पण पैसा खाऊन आमच्याच सामान्य जनतेचा बहरले आहेत मात्र त्यांचे मळे. खरंच मंदिरात अभंगात ऐकलंच होतं मी, नाही निर्मळ जीवन काय करील सावण, तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काय. मंडळी, अहो, भाकरीसाठी राब राब राबून शरीर आमचं थकणार, पण अर्धी भाकरी खाऊन अर्धी दुसऱ्याला देणे ही संस्कृती राजकारण्यांना कधी हो कळणार? कधीच नाही. मंडळी, सतत चिंता भेडसावत असते हो मला. मालाचे भाव तर वाढणार नाहीत ना? शेतात चांगले पीक येईल की दुष्काळ तर पडणार नाही ना? पण मंडळी, काळ्या आईचा लेक कधी संकटापुढे झुकतो का? कितीही तापला सूर्य तरी समुद्र कधी सुकतो का? या देशासाठी तुम्ही त्यागाला राहा असे म्हणणाऱ्या ढोंगी पुढाऱ्यांचे बुरखे तुम्ही कधी फाडणार? स्वार्थी लबाड घातकी प्रवृत्तींना कडक शिक्षा कधी हो करणार? मंडळी, खरंच कधी कधी असं वाटतं आत्महत्या करावी. मंडळी, खरंच बळ नाही राहिलं हो माझ्यात. मंडळी, खरंच बळ नाही राहिलं हो माझ्यात करण्यासाठी कर्जावर मात. डाळ कांदाही आता महाग झालाय, दूरच राहिला हो साधा वरणभात. पण मंडळी, निर्धाराच्या वाटेवर टाकेन मी निर्भयपणे पाय. पण मंडळी, निर्धाराच्या वाटेवर टाकेन मी निर्भयपणे पाय. मला पूर्ण खात्री आहे, पुन्हा साथ देईल माझी ही काळी धरणी माय, माझी ही फक्त काळी धरणी माय. धन्यवाद. नमस्कार, मी प्रणव घुडे माझी काव्यरचना सादर करतोय. माझ्या कवितेचा विषय आहे स्त्री भ्रूण हत्या आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे माझे अस्तित्व. ती चिमुकली आईवडिलांना सांगते, पटवून देण्याचा प्रयत्न करते की माझं अस्तित्व तुमच्यासाठी कशा प्रकारे महत्वाचं असेल, कशा प्रकारे आनंद देणारा असेल. मी माझ्या काव्यरचनेला सुरुवात करतो. आई बाबा तुम्हाला सांगते तुमचा नक्की विश्वास बसेल. आई बाबा तुम्हाला सांगते तुमचा नक्की विश्वास बसेल. खरंच माझं अस्तित्व तुम्हाला आनंद देणारा असेल. खरंच माझं अस्तित्व तुम्हाला आनंद देणारा असेल. फार त्रास नाही देणार, फार त्रास नाही देणार, तुम्ही निश्चिंत राहा. फार त्रास नाही देणार, तुम्ही निश्चिंत राहा. या चिमुकलीला एक संधी देऊन तर पहा. असू द्या तुमची कितीही दौलत, ती मुलीशिवाय व्यर्थ आहे. असू द्या तुमची कितीही दौलत, ती मुलीशिवाय व्यर्थ आहे. मुलगा असेल शब्द जरी, मुलगी त्यातला अर्थ आहे. मुलगा असेल शब्द जरी, मुलगी त्यातला अर्थ आहे. रुसून बसेल कधी मी, रुसून बसेल कधी, कधी कुतकत गाली हसेल. खरंच माझं अस्तित्व तुम्हाला आनंद देणारा असेल.
खरंच माझं अस्तित्व तुम्हाला आनंद देणारा असेल. आई बाबा तुम्हाला सांगते तुमचा नक्की विश्वास बसेल. आई बाबा तुम्हाला सांगते तुमचा नक्की विश्वास बसेल. खरंच माझं अस्तित्व तुम्हाला आनंद देणारा असेल. खरंच माझं अस्तित्व तुम्हाला आनंद देणारा असेल. आपल्या बोबड्या बोलांनी सर्वांना आपलंसं करून टाकेल. आपल्या बोबड्या बोलांनी सर्वांना आपलंसं करून टाकेल. चिमुकल्या पावलांनी चालता चालता दूध भात चाकेल. भातुकलीच्या खेळामध्ये होऊन जाईल गुंग. भातुकलीच्या खेळामध्ये होऊन जाईल गुंग. देत राहील जगाला आपुलकीचा रंग. या मायेच्या अथांग सागराला कधी किनाराच नसेल. या मायेच्या अथांग सागराला कधी किनाराच नसेल. खरंच माझं अस्तित्व तुम्हाला आनंद देणारा असेल. खरंच माझं अस्तित्व तुम्हाला आनंद देणारा असेल. आई बाबा तुम्हाला सांगते तुमचा नक्की विश्वास बसेल. आई बाबा तुम्हाला सांगते तुमचा नक्की विश्वास बसेल. खरंच माझं अस्तित्व तुम्हाला आनंद देणारा असेल. खरंच माझं अस्तित्व तुम्हाला आनंद देणारा असेल. खूप मेहनत करेन मी. खूप मेहनत करेन मी, कधीच मागे सरणार नाही. खूप मेहनत करेन मी, कधीच मागे सरणार नाही. शिकून होईल मोठी, तुम्हाला चिंता हुंड्याची उरणार नाही. शिकून होईल मोठी, तुम्हाला चिंता हुंड्याची उरणार नाही. वंशाची मी पंथी होईल, दोन्ही घरी प्रकाश देईल. वंशाची मी पंथी होईल, दोन्ही घरी प्रकाश देईल. लग्ना दिवशी तुमची चिमुकली क्षणात परके होऊन जाईल. लग्ना दिवशी तुमची चिमुकली क्षणात परके होऊन जाईल. मी सासरी जाताना तुमच्या अश्रूंना बांध नसेल. मी सासरी जाताना तुमच्या अश्रूंना बांध नसेल. आई बाबा तुम्हाला सांगते तुमचा नक्की विश्वास बसेल. खरंच माझं अस्तित्व तुम्हाला आनंद देणारा असेल. खरंच माझं अस्तित्व तुम्हाला आनंद देणारा असेल. खरंच माझं अस्तित्व तुम्हाला आनंद देणारा असेल. धन्यवाद. नमस्कार, मी ईश्वरी शिरूर आपल्यासमोर एक स्वरचित कविता सादर करते. कवितेचं नाव आहे सोन्याची चिमणी. सोन्याची चिमणी. व्यवहारात भाषेची सवत भेट देऊन गोऱ्यांनी पळवली सोन्याची चिमणी. व्यवहारात भाषेची सवत भेट देऊन गोऱ्यांनी पळवली सोन्याची चिमणी. स्वदेशीचा मंत्र क्षणार्धात विसरून बरी स्वीकारली पाश्चात्य संस्कृती. फिरंग्यांच्या गॅजेटने अख्खी तपोभूमी पोखरली. फिरंग्यांच्या गॅजेटने अख्खी तपोभूमी पोखरली. माणसात दिसते आता डिवाइड अँड रूल पॉलिसी. 75 वर्षे उलटून गेली मिळूनही आझादी. 75 वर्षे उलटून गेली मिळूनही आझादी. आता तरी परदेशीचा मोह सोडेल का स्वदेशी. या धर्मनिरपेक्ष देशात लाखोंच्या कत्तली खुलेआम होत आहे. या धर्मनिरपेक्ष देशात लाखोंच्या कत्तली खुलेआम होत आहे. हिरवा केशरी वादात तर अख्खा भारत आज गुरफटलाय. डिजिटलच्या नावाखाली सैनिक पबजीमध्ये अवतरलाय. डिजिटलच्या नावाखाली सैनिक पबजीमध्ये अवतरलाय. रक्तरंजित होळी खेळणारा हुतात्मा मात्र काळाहाड दडलाय. जुने पाश तोडून स्वातंत्र्याचे नव्याने गीत गाऊनी स्वातंत्र्याच्या नभात उधळू चांदणे आनंदाचे. जुने पाश तोडून स्वातंत्र्याचे नव्याने गीत गाऊनी स्वातंत्र्याच्या नभात उधळू चांदणे आनंदाचे. स्वदेशीला स्वीकारून पुन्हा घडवू सोन्याची चिमणी. अन गुण्या गोविंदाने नांदू गात गाणे समतेचे. स्वतंत्र भारताचे नौजवान मावळे आम्ही. स्वतंत्र भारताचे नौजवान मावळे आम्ही. महाराजांच्या स्वराज्याचे चला सुराज्य बनवू. स्वतंत्र भारताचे नौजवान मावळे आम्ही. महाराजांच्या स्वराज्याचे चला सुराज्य बनवू. गनिमालाही हादरवेल अशी नव्या भारताची छबी. चला सुजलाम सुफलाम समृद्ध भारत देश घडवू. चला सुजलाम सुफलाम समृद्ध भारत देश घडवू. धन्यवाद. अरे सुशांत, किती छान कविता होत्या. हो साक्षी, किती सुंदर कविता होत्या, मला खूप आवडल्यात. अरे तुम्ही इतक्यातच खुश झालात. म्हणजे अजून आहेत? हो मग काय, ऐकायचं तुम्हाला? हो नक्कीच. चला तर मग वळूयात पुढच्या कवितांकडे. नमस्कार, ये जो मैं आपको कविता सुनाने जा रही हूँ वो शहीदों पर है. इस कविता का शीर्षक है देख तिरंगे में लिपटा. देख तिरंगे में लिपटा. देख तिरंगे में लिपटा वो अमर शहीद आजाद था.
देख तिरंगे में लिपटा वो अमर शहीद आजाद था, ममता की आंचल को ओढ़े बिल्कुल निस्वार्थ था। मिट्टी को माथे से लगाए चूमा एक ही ख्वाब, उस वर्दी की आग बदन में कहता इनकलाब था। देख तिरंगे में लिपटा वो अमर शहीद आजाद था, देख तिरंगे में लिपटा वो अमर शहीद आजाद था। वो माँ की खातिर राख हो गया, वो माँ की खातिर राख हो गया, उसने बचपन अपना रौंदा था, गुड्डे गुडियों की उम्र में उसका एक सपना सलोना था। देख तिरंगे में लिपटा, देख तिरंगे में लिपटा एक वीरप्पन का कोना था। त्याग प्रेम की माला उसने, त्याग प्रेम की माला उसने रंग दे बसंती गाया था। उसकी मूंछों के ताव से अंग्रेज भी खौफ खाया था, उसकी मूंछों के ताव से अंग्रेज भी खौफ खाया था। वतन की खुशबू सीने में लगाए, वतन की खुशबू सीने में लगाए वंदे मातरम गाया। वो भारत का वीर पुत्र, वो आजादी का प्यारा था। देख तिरंगे में लिपटा वो राष्ट्रीय गान हमारा था, देख तिरंगे में लिपटा वो राष्ट्रीय गान हमारा था। बचपन का गला घोंट, बचपन का गला घोंट उसने जरूरतें नकारी थी, इनकलाब को लेकर उसमें एक अलग सी चिंगारी थी। खून से खेली होली उसने, खून से खेली होली उसने तिरंगे को चिराग बनाया था। फिरंगी झंडे को करके चूर एक नया हिंदुस्तान बनाया था। देख तिरंगे में लिपटा वो वीर पुत्र हमारा था, देख तिरंगे में लिपटा वो वीर पुत्र हमारा था। उसके हौसले के आगे, उसके हौसले के आगे सूरज ने भी शीश झुकाया। लहरों ने रुख मोड़ लिया, पत्थर भी अब कतराया था। उसकी आंखों की बूंदों से, उसकी आंखों की बूंदों से सागर भी घबराया था। डटकर खड़ा देख उसे हिमालय भी चरणों में आया। देख तिरंगे में लिपटा वो फौलादी जज्बे वाला था, देख तिरंगे में लिपटा वो फौलादी जज्बे वाला था। एक बुलंदी और दिखी थी, एक बुलंदी और दिखी थी उस पायल की खनखन में, हाथ में चूड़ी पहने रखती सेना को नियंत्रण में। उस एक बुलंदी और दिखी थी उस पायल की खनखन में, हाथ में चूड़ी पहने रखती सेना को नियंत्रण में। वो कैसे पीछे हटती, वो कैसे पीछे हटती, माँ उसको भी तो प्यारी थी। उसके घोड़े की लगाम भी अंग्रेजों पर भारी थी। देख तिरंगे में लिपटी वो भारत की नारी थी, देख तिरंगे में लिपटी वो भारत की नारी थी। वो हाथ बड़े निराले थे, वो हाथ बड़े निराले थे, क्या कुछ नहीं संभाले थे। चन्नम्मा के नेतृत्व से लेकर सावित्री के शब्दों तक, नायडू की ललकार से लेकर झलकारी लक्ष्मी के कदमों तक, तलवारें या भाले हो, घोड़े हो या ढाले हो, वो सबका खेल जानती थी। देख तिरंगे में लिपटी वो आंदोलन की क्रांति थी, देख तिरंगे में लिपटी वो आंदोलन की क्रांति थी। चाहे प्रताप की ललकार हो या टीपू की तलवार हो, मंगल की गोली या 57 की आंधी में लक्ष्मीबाई का प्रहार हो, भगत सिंह के विस्फोटों ने भी अंग्रेजी नींद उड़ाई थी, देश के बच्चे बच्चे में क्रांति की आग जगाई थी। देख तिरंगे में लिपटी, ध्यान से सुनिएगा, देख तिरंगे में लिपटी वो विजयी भवा की विदाई थी, देख तिरंगे में लिपटी वो विजयी भवा की विदाई थी। जिनके आने की आड़ से अंग्रेज भी सहम उठता था, फांसी की रस्सी कापी गरिष्ठ प्रहार उनका था। मेहंदी रचे हाथों ने, मेहंदी रचे हाथों ने उसके शौर्य को तिलक लगाया। कोई मंगलसूत्र पकड़े बैठा तो कोई सालों राखी अकेले मनाया था। देख तिरंगे में लिपटा अब वो अपने घर आया था, अब वो अपने घर आया था। उन वीरों की वीर कथा, उन वीरों की वीर कथा जब भी कोई शायर गाएगा, सुखदेव राजगुरु भगत सिंह का नाम हमेशा आएगा। याद उन्हें कर 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 अब एक कश्मकश में जा बैठी, एक सलामी देकर उनको कुछ गीत सुहाने गा बैठे। देख तिरंगे में लिपटे जो जान न्योछावर कर बैठे। अब वो बोलूंगी जो करना चाहते थे एक्चुअली, कि जनगणमन गाना था उनको, जनगणमन गाना था उनको लंदन के दरबारों में, और तिरंगा लहराना था गलियों में चौपारों में। वो शौर्य का वो सुरूर था जो देश का गुरूर था, जो आंधियों से ना डरा वो उसका इनकलाब था। देख तिरंगे में लिपटा वो अमर शहीद आजाद था, देख तिरंगे में लिपटा वो अमर शहीद आजाद था। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव मानसी दिलीप पवार. माझ्या स्वलिखित कवितेचं नाव आहे रीत सांभाळायची. मी सुरू करते. तू बालपणात बागडताना
अंगा खांद्यावर खेळताना प्रश्न पडला तुझ्या जन्माचा माझ्या डोळ्यात बघताना. बाळा अश्रूंकडे तू उत्तर नाही मागायची, तू फक्त रीत सांभाळायची. वयात आल्यावर बाहेर फिरताना, चार चौघात उठता बसताना, वयात आल्यावर बाहेर फिरताना, चार चौघात उठता बसताना, ते चार चौघे आपले असूनही साधे दोन शब्द व्यक्त होताना. सखे तू जास्त जीभ नाही चालवायची, सखे तू जास्त जीभ नाही चालवायची, तू फक्त रीत सांभाळायची. आई वडिलांच्या सुखासाठी स्वतःच मन मारून जगताना, आई वडिलांच्या सुखासाठी स्वतःच मन मारून जगताना, लाख करायचं ठरवलं तरी परिस्थिती वाचून हारताना. पोरी आकाशात उडायची स्वप्न नाही बघायची, तू फक्त रीत सांभाळायची. भातुकलीच्या खेळासारखं आयुष्यभर संसार थाटताना, भातुकलीच्या खेळासारखं आयुष्यभर संसार थाटताना, भूक ताण विसरून सगळे फक्त मुलाबाळांसाठी झटताना. बाय हाताला चटके लागले तरी तू तक्रार नाही करायची, माय हाताला चटके लागले तरी तू तक्रार नाही करायची, तू फक्त रीत सांभाळायची, तू फक्त रीत सांभाळायची. थँक्यू. नमस्कार. पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील ग्रुप कलाराग उत्सव 2021 अंतर्गत काव्यांगण खुली काव्यवाचन स्पर्धा आणि या काव्यवाचन स्पर्धेसाठी मी दीपक विलास काटकर आपल्या समोर एक स्वरचित कविता सादर करीत आहे. त्या कवितेचं शीर्षक आहे बाप म्हणजे बापच. अहो बाप म्हणजे बापच, अहो बाप म्हणजे बापच, डचणारा तो साप नाही, दिवस रात्र झगडतो कुटुंबासाठी, त्याच्या कष्टाचं हित मोजमापच नाही. बाप या नावानं कळून दिली नाहीत त्याची दुःखे, अहो काय सांगणार त्याच्या दुःखापुढं हे आकाश आहे फक्के. पोरांच्या सुखासाठी स्वतःची सुख हरवून गेला, एक एक स्वप्न पूर्ण करता करता या मातीत खंगून गेला. अहो बाप म्हणजे बापच, डचणारा तो साप नाही, दिवस रात्र झगडतो कुटुंबासाठी, त्याच्या कष्टाचं इथं मोजमापच नाही. हाच बाप बुडाला अनेक संकटाच्या महासागरात, कितीतरी दुःख लपवली त्याने काळजाच्या पदरात. संकटाचा सामना करता करता अंगात काही त्राण राहत नाही, कुटुंबाचा चेहरा आठवला की डोळ्यापुढे रणांगण उभं राही. अहो बाप म्हणजे बापच, डचणारा तो साप नाही, दिवस रात्र झगडतो कुटुंबासाठी, त्याच्या कष्टाचं इथं मोजमापच नाही. आता बाप या नावाचं नवल तुम्हाला वाटणार नाही, साऱ्या कुटुंबाचा गाडा तो हितवाही. आयुष्य संपून जाईल तुमचं, आयुष्य संपून जाईल तुमचं, पण हा कणखर बाप तुम्हास समजणार नाही. अहो बाप म्हणजे बापच, डचणारा तो साप नाही, दिवस रात्र झगडतो कुटुंबासाठी, त्याच्या कष्टाचं हित मोजमापच नाही. या थरथरत्या हातानं तुम्हाला कितीतरी वेळा सावरलंय, या थरथरत्या हातानं तुम्हाला कितीतरी वेळा सावरलंय, तुमच्या सर्व वेदनांना त्याने काळजातून फुंकर मारले. अहो शरीराची काडी केली या माणसानं, पोराला गाडी आणि पोरीला साडी मात्र वेळेवर दिली या बापानं. अहो बाप म्हणजे बापच, लचणारा तो साप नाही, दिवस रात्र झगडतो कुटुंबासाठी, त्याच्या कष्टाचं हित मोजमापच नाही, त्याच्या कष्टाचं हित मोजमापच नाही. धन्यवाद. नमस्कार. RAIT कलाराग प्रस्तुत कलाराग उत्सव 2021 यांच्या अंतर्गत काव्यांगण या खुल्या काव्यवाचन स्पर्धेमध्ये मी सौ स्वप्नाली अतुल देशपांडे, राहणार नवी मुंबई बेलापूर, आज माझी एक स्वरचित कविता सादर करणार आहे. कवितेचा विषय आहे शेतकरी आणि कवी. शेतकरी हा
पेरणीच्या रूपाने एक काव्यच पेरत असतो आणि कवी शब्दांनी कविता लिहित असतो. तर या दोघांमधली तुलनात्मक अशी ही कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे त्याची कविता माझी कविता. शीर्षक आहे त्याची कविता माझी कविता. मी दिवसभर शब्दांच्या दुनियेत अक्षर गिरवीत असायचे. मी दिवसभर शब्दांच्या दुनियेत अक्षर गिरवीत असायचे. तो दिवसभर काळ्या मातीवर कुळवाच्या रेघोट्या ओढीत बसायचा. मी दिवसभर शब्दांच्या दुनियेत अक्षर गिरवीत असायचे. तो दिवसभर काळ्या मातीवर कुळवाच्या रेघोट्या ओढीत बसायचा. कवितेसाठी मी तहानलेली, कवितेसाठी मी तहानलेली, मृगासाठी तोही चातक. कवितेसाठी मी तहानलेली, मृगासाठी तोही चातक. मी शब्दांना गोळा करीत राहायची, तो वापसा भरून पेरत जायचा. कवितेसाठी मी तहानलेली, मृगासाठी तोही चातक. मी शब्दांना गोळा करीत राहायची, तो वापसा भरून पेरत जायचा. माझे शब्द कविता होऊन मनामनात फुलायचे. माझे शब्द कविता होऊन मनामनात फुलायचे. त्याचे शब्द पानं फुलं झाडाझाडांवर झुलायचे. माझे शब्द आसू हासू मनावर फुंकर घालायचे. माझे शब्द आसू हासू मनावर फुंकर घालायचे. त्याचे शब्द आभाळ पाखरू नभानभात विहरायचे. माझे शब्द आसू हासू मनावर फुंकर घालायचे. त्याचे शब्द आभाळ पाखरू नभानभात विहरायचे. तारीफ ऐकून लोकांकडून मला सुखाचा मोहर यायचा. तारीफ ऐकून लोकांकडून मला सुखाचा मोहर यायचा. पण गर्द हिरवी त्याची कविता फुलल्यावर मात्र प्रत्येक वाटसरू मोहरून जायचा. तारीफ ऐकून लोकांकडून मला सुखाचा मोहर यायचा. गर्द हिरवी त्याची कविता ऐकल्यावर प्रत्येक वाटसरूच मोहर व्हायचा. शेवटी काय, शब्दांवर शब्द लिहून माझी कविता अपूर्णच. शेवटी काय, शब्दांवर शब्द लिहून माझी कविता अपूर्णच. आणि एका दाण्यातून 1000 पिकवून शब्दांशिवाय तो परिपूर्ण. एका दाण्यातून 1000 पिकवून शब्दांशिवाय तो परिपूर्ण. धन्यवाद. नमस्कार, मी ज्ञानेश्वरी लाडफड औरंगाबादवरून आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे जबाबदाऱ्यांचं ओझं. घामाजलेला एक पोरग्या जवळ आला आणि धाप टाकत विचारलं मला, भाईसाब देता का थोडं पाणी? बाटली घेत मी विचारलं, काय रे खाणार का काही? घामाजलेला एक पोरग्या जवळ आला आणि धाप टाकत विचारलं मला, बाईसाब देता का थोडं पाणी? बाटली घेत मी विचारलं, काय रे खाणार का काही? तो म्हटला, चहा बाजू घातला मालकाने, आता काही लागत नाही. मी विचारलं, शाळेत बिळेत गेला असशील ना? त्यानं नजर रोखली. मी विचारलं, शाळेत बिळेत गेला असशील ना? त्यानं नजर रोखली. 10वी तरी काढली असशील ना कशी बशी? बोलला, पैसा नाही था बाईसाब, घर शिक्षण सगळं सोडलं, आता कामावर वढीत असतो रशी. बस म्हटलं थोडं थांब, बस म्हटलं थोडं थांब, पाणी पिऊन जा, सांगते काही गोष्टी तुला, काय आमच्या सोबत घेऊन जा. हसरे चेहरे रात्री ढाळतात अश्रू, हसरे चेहरे रात्री ढाळतात अश्रू, ओली होते उशी, अडचणी सगळ्यांच्या वेगवेगळ्या, सारखीच असते रशी. जी भेटली जशी भेटली जिंदगानी काढावी लागते, जी भेटली जशी भेटली जिंदगानी काढावी लागते. समय असतो मालक इथे, त्याच्या इशाऱ्यावर रशी ओढावी लागते. माझं ऐकून बोलता झाला, माझं ऐकून बोलता झाला, शर्टाने घाम पुसत म्हणाला, तुमच्या एवढी भह नाही एक, याद आली बघून तुम्हाला. माझं ऐकून बोलता झाला, शर्टाने घाम पुसत म्हणाला, तुमच्या एवढी भह नाही एक, याद आली बघून तुम्हाला. बाळ होणारे आता तिला, बाळ होणारे आता तिला, कामाचा पैसा बापाला पाठवत असतो. गोड नाही लागतो हे हातानं बनवलेलं, बळच गळ्यात ढकलत असतो. कसा राहतो काय खातो
लपून ठेवले घरच्यांपासून. कसा राहतो, काय खातो, लपून ठेवले घरच्यांपासून. मायबाप चिंता करतील, पाहिलं नाहीये त्यांना वर्षापासून. खरंय छोटे, मी समजावत म्हणाले. खरंय छोटे, मी समजावत म्हणाले. असंच स्वतःसाठी लवकर मोठं व्हावं लागतं. सगळीकडे नसतात ना रे पुरत मायबाप. डोळ्यातलं पाणी आपल्यालाच पुसावं लागतं. खरे छोटे, मी समजावत म्हणाले. असं स्वतःसाठी लवकर मोठं व्हावं लागतं. सगळीकडे नसतात ना पुरत मायबाप. आपल्या डोळ्यातलं पाणी आपल्यालाच पुसावं लागतं. तेवढ्यात मालकाने हाक दिली, पोरगं तटकन उठलं. तेवढ्यात मालकाने आवाज दिला, पोरगं तटकन उठलं. चलो निघता बाईसाहेब. बोलून बरं वाटलं. खूप मेहनती आणि समजूतदारच छोटे, त्याला सांगायचं राहिलं. खूप मेहनती आणि समजूतदारच छोटे, त्याला सांगायचं राहिलं. जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली त्याचं बालपण हरवलेलं पाहिलं. अरे या पोळ्या भाजी घेऊन जा, घरीच बनवलंय, थांब. जेवताना भिंतीवरून द्या बाईसाहेब. आता खाल्लं तर झोप येते, होत नाही काम. आता खाल्लं तर झोप येते म्हटला, होत नाही काम. धन्यवाद. नमस्कार, मी स्पर्धक जयेश गणेश शिंदे आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे आयुष्याच्या पानावरती रोजच खाडाखोड. कवितेला सुरुवात करतोय. प्रत्येकाच्या आयुष्याचा असतो कोरा कागद. प्रत्येकाच्या आयुष्याचा असतो कोरा कागद. कर्तव्याची जाणीव असते पण तसा कोणी नाही वागत. कलम लिहित जाते, कलम लिहित जाते आपल्या हातावरच्या रेषा. सतत बदलत असते आपल्या शरीराची भाषा. बदलत जाते भाषा, बदलत जाते मन. बदलत जाते भाषा, बदलत जाते मन. नको नको ते काम हाती साठतो काळा धन. त्या धनापायी रबर म्हणतो सर्व नाती तोड. आयुष्याच्या पानावरती रोजच खाडाखोड. खोडता 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 फाटून जाईल इतका लावू नको जोर. आई बापाचा सल्ला घे, ते आहेत मोठे थोर. पण थोर म्हणे बायकोला आणि बापाला म्हणे हा चोर. त्यांचा सल्ला गेला उडात असं म्हणतो हरामखोर. 4-5 का होईना त्यांनी पाहिले जास्त पाऊस. अरे तुझ्याच भल्याचं सांगतात ते, वाईटाला नको जाऊस. हट्टापायी बायको म्हणते आई बापालाही सोड. आयुष्याच्या पानावरती रोजच खाडाखोड. कष्ट सोडून नशिबाची लॉटरीज खेळत राहशील. होता नव्हता पैसा सारा असाच उधळून टाकशील. मग कुठल्या कानाकोपऱ्यावरती भीक मागत बसशील. नशिबाला दोष देत ढसा ढसा रडशील. क्षणाक्षणाला नशीब देतं नेहमी काळी मोड. आयुष्याच्या पानावरती रोजच खाडाखोड. तूच तुझ्या जीवनाचा आहेस शिल्पकार. कष्ट केले नाहीस तर मिळेल कशी कार. कारसाठी मैत्री तोडून करतो भ्रष्टाचार. चमचेगिरी करून मिळतो नेहमी जय जयकार. मग कारही मिळते, खुर्ची मिळते, बनते आपल्या नावाचे सरकार. उलाढालीचा खेळ सारा होतो हाहाकार. चित्रगुप्त जेव्हा राखीव ठेवतो आपल्यासाठी जागा. फुकट मिळालेल्या आयुष्यासाठी जरा थोडं तरी चांगला वागा. समजून घ्या आता तरी खेळू नको खेळ. आयुष्याची भेळ व्हायला लागणार नाही वेळ. दुरावलेली नाती आता माणुसकीनं जोड. आयुष्याच्या पानावरची थांबव खडाखोड. धन्यवाद. सगळ्यांच्याच कविता एकापेक्षा एक होत्या. काही कवितांनी गुणगुणायला भाग पाडलं, काहींनी विचार करायला भाग पाडलं, तर काही कविता या मनाचा ठाव घेऊन गेल्या. आणि बरं, स्पर्धा म्हटली की हे होणारच. म्हणूनच अशा द्विधा मनस्थितीतून मार्ग दाखवायला येत आहेत परीक्षक म्हणून लाभलेले सुनील उपाध्याय सर. चला तर जाणून घेऊयात त्यांचं मत. नमस्कार, मेरा नाम है सुनील उपाध्याय और मैं RAIT कलाराग द्वारा प्रस्तुत काव्यांगन, जो एक काव्य स्पर्धा है, एक स्टेट लेवल पोइट्री कॉन्टेस्ट है, उसका एलिमिनेशन जज हूँ. छोटा सा मेरा ब्रीफ ये है कि मैं खुद एक पोएट हूँ, एक राइटर हूँ, कॉर्पोरेट इंडस्ट्री से बिलोंग करता हूँ और साथ ही साथ मैं वॉइस एक्टर भी हूँ, एक कंप्लीट आर्टिस्ट हूँ. और मैं सबसे पहले एस्टीम्ड पद्मश्री DY पाटिल यूनिवर्सिटी के तमाम लोगों का धन्यवाद अदा करता हूं कि उन्होंने मुझे इस राउंड में, एलिमिनेशन राउंड में जज के लिए चुना.
और मुझे ये सम्मान दिया। सबसे बड़ी खुशी मेरे लिए ये थी कि पूरे स्टेट में, इस पूरे प्रदेश में फैले अच्छे टैलेंट को मुझे सुनने का मौका मिला, मुझे देखने का मौका मिला। और मैंने बहुत सारे अच्छे कलाकारों को, उभरते हुए कलाकारों को, एस्टैब्लिश्ड कलाकारों को मैंने सुना, उनकी वीडियोस देखी और उसमें से कुछ चुनिंदा अपने हिसाब से जो मुझे पोएम्स, कविताएं पसंद आई वो मैंने सिलेक्ट की। कुछ चीज़ें जो मैं आप लोगों से बताना चाहता हूँ कि अगर आप इस तरह के किसी कॉन्टेस्ट में, किसी इवेंट में पार्टिसिपेट करते हैं तो क्या चीज़ें हैं जिस पर आपको खास ध्यान देना चाहिए, ऐसी कौन सी चीज़ें जिसका आपको ख्याल करना चाहिए। तो बड़े कॉन्टेस्ट में या इनफैक्ट एक ओवरऑल पोइट्री के लिए जो काव्य लेखन होता है उसके लिए जो चीज़ें ज़रूरी हैं वो ये हैं कि मैंने इसको 3 पैरामीटर्स में डिवाइड किया हुआ है कि सबसे पहली चीज़ है कंटेंट, यानी कि आपका संदेश। आपके पोएम के अंदर एक ऐसी डिवाइस होनी चाहिए, एक ऐसा संदेश होना चाहिए जो पेनिट्रेट करे सोसाइटी के अंदर। तो सबसे इंपॉर्टेंट चीज़ है संदेश, उसका कंटेंट कैसा हो। दूसरी सबसे इंपॉर्टेंट चीज़ है द फ्रेमिंग, द फॉर्मेशन ऑफ द पोएम, यानी शब्दों का चयन आप कैसा करते हैं, आप सेंटेंस फॉर्मेशन कैसे करते हैं, आप उसको पिरोते कैसे हैं ताकि वो कविता जितनी खूबसूरत डीप मीनिंग वाइज है उतनी ही सुंदर फिनोटिकली लगे, सुनने में बेहतरीन लगे, अपीलिंग लगे। तो ये 2 पैरामीटर्स बहुत इंपॉर्टेंट है जिसको मैंने देखा है और जो मैं आप लोगों को जज करने के लिए और जो मैं आप लोगों को इसलिए भी बता रहा हूँ कि जब आप किसी भी स्पर्धा में, कॉन्टेस्ट में जाएं तो इन चीज़ों का ख्याल रखें। तो ये 2 पैरामीटर सबसे इंपॉर्टेंट है। तीसरा है कि अगर वो एक वीडियो कॉन्टेस्ट है तो बहुत ज़रूरी है कि आपका वीडियो प्रेजेंटेशन बहुत बेहतर हो। वीडियो प्रेजेंटेशन से मेरा मतलब है कि जब भी आप वीडियो बनाएं आप मेक श्योर करें कि आप वेल लिट एरिया में हैं। अगर आप खिड़की के पास बैठ रहे हैं या आपने सामने कोई रिंग लाइट रखी हुई है या ट्यूबलाइट आपके फेस पे आए, इस तरह आपको बैठना है, ना कि ऐसे आप बैठें कि पीछे लाइट चमक रही है और आपका चेहरा एकदम ब्लैकआउट हो चुका है। तो आप वेल लिट फ्रेम बनाएं, फ्रेम बहुत खूबसूरत हो। जरूरी है कि आपके पीछे थोड़ा सा सुंदर सा बैकग्राउंड हो क्योंकि आप कॉन्टेस्ट में जा रहे हैं। तो आपका जो ओवरऑल स्क्रीन प्रेजेंस है, प्रेजेंटेशन है, वो बहुत बेहतरीन है क्योंकि आपने कंटेंट पे, मीनिंग पे काम कर लिया है, शब्दों पे काम कर लिया। अब आपका जो वीडियो प्रेजेंटेशन है उसमें ये चीज़ बहुत ज़रूरी है कि ओवरऑल जो फ्रेम है बहुत खूबसूरत लगे। एक और इम्पॉर्टेंट बात प्रेजेंटेशन में कि कोई बैकग्राउंड नॉइस ना हो। मैंने बहुत सारे वीडियोस ऐसे देखे जिसमें पंखे चालू हैं और आप पोइट्री की वीडियोस बना रहे हैं, जो गलत है, आप नहीं कर सकते हैं। एक कर आवाज आ रही है और आप वीडियो बना रहे हैं, बैकग्राउंड में कोई खाना बना रहा है, आप वीडियो बना रहे हैं। वीडियो बनाने के लिए 5 मिनट का समय निकालें दिन में, जब आपको सबसे शांत माहौल मिलता है और एक अच्छे फ्रेम में बैठ करके आप वीडियो बनाएं जिसमें कोई भी बैकग्राउंड स्कोर ना हो, बैकग्राउंड नॉइस ना हो। और सबसे खास बात प्रेजेंटेशन की, आपका रिसाइटेशन का प्रोसेस, आपकी जो कविता है अगर वो बहुत गहरी है लेकिन अगर उसका फ्लैट तरीके से पढ़ेंगे तो उसका कोई मतलब नहीं बनेगा। बहुत जरूरी है कि आप पोएम को जब रिसाइट करें बहुत एक्सप्रेसिव रिसाइटेशन हो। एक्सप्रेसिव का मतलब ये नहीं कि ओवर एक्सप्रेसिव हो, एप्ट एक्सप्रेसिव रिसाइटेशन हो, यानी कि आप जब पोएम पढ़ें तो सामने वाले के पास आपके मैसेज आसानी से पहुंच सकें, बहुत डीपली आप उसके दिल में अपनी पोएम को उतार सकें। और उसके लिए बहुत ज़रूरी है कि एक्सप्रेसिव, बैलेंस्ड एक्सप्रेसिव रिसाइटेशन हो, और ये चीज़ बहुत इंपॉर्टेंट है प्रेजेंटेशन के लिए। तो द मीनिंग ऑफ द पोएम, देयर शुड बी अ मैसेज इन इट प्रोबेबली। The framing, the formation of the poem, which includes your selection of the words, framing of the words, all those things, and the presentation when you're making a video. Even if you're not making a video, you're reciting in a live event, बहुत ज़रूरी है कि आप बहुत अच्छे से उसको एक्सप्रेसिव तरीके से रिसाइट करें। तो ये कुछ चीज़ें जो मैं आने वाले समय के राइटरों के लिए, पोएट्स के लिए, लेखकों के लिए बताना चाहता हूँ अपनी तरफ से कि कैसे हम एक अच्छे प्रेजेंटेबल पोएट बन सकते हैं जिसका कंटेंट भी बहुत अच्छा है। तो ये मेरी कुछ बातें थी। जितने लोगों ने पार्टिसिपेट किया है उन सभी लोगों को उज्जवल भविष्य की शुभकामनाएं, और एक बार फिर पद्मश्री डी वाई पाटिल यूनिवर्सिटी की पूरी टीम को मेरी तरफ से शुभकामनाएं और धन्यवाद कि मुझे उन्होंने इस अनुभव का एक हिस्सा बनाया। आप सब लोगों से मैं विदा चाहता हूं। सुनील उपाध्याय मेरा नाम, एक बार फिर धन्यवाद। धन्यवाद सर, आपण केलेले मार्गदर्शन सर्वांनाच लाभदायी ठरेल अशी आशा बाळगतो। आणि आता वळूया स्पर्धेच्या दुसऱ्या परीक्षकांकडे। खरं तर सरांचा परिचय मोजक्याच शब्दात करून देणं अशक्यच, पण तरीही अनेक पुरस्कारांचे मानकरी असलेले 1981 पासून चालत आलेल्या कुटुंब रंगने काव्यात या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा, त्याचप्रमाणे सलग 15 तास काव्य सादरीकरण करून एक विक्रम प्रस्थापित केलेले
प्राध्यापक विसुभाऊ बापट आपल्याला परीक्षक म्हणून लाभले. जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया आणि पुढे वळूयात निकालांकडे. नमस्कार, मी प्राध्यापक विसुभाऊ बापट. कुटुंब रंगले काव्यात हा माझा जागतिक एकपात्री काव्यानुभव. यामुळंच डॉक्टर DY पाटील विद्यापीठाच्या RAIT कलारागने कलाराग उत्सव 2021 अंतर्गत काव्यांगण खुली काव्य वाचन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला त्यांचं मी कौतुक करतो. त्याशिवाय या सर्व कविता मला व्हिडिओच्या स्वरूपात पाठवलेल्या होत्या. त्यातील 3 क्रमांक असे आहेत: तृतीय क्रमांक जयेश, द्वितीय क्रमांक स्वप्नाली आणि प्रथम क्रमांक सनया. सनया यांचं सादरीकरण, शब्दांचे उच्चार, विषयांची मांडणी अप्रतिम होती. स्वप्नाली आणि जयेश यांनी मराठीतल्या कविता फारच छान लिहिलेल्या होत्या. या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद. कलारागोत्सव 2021 ला यावर्षी आम्हाला लाभलेले टायटल स्पॉन्सर आहेत क्रेझी ॲप. क्रेझी ॲप ही भारताची पहिली फ्री व्हिडिओ होस्टिंग साईट व डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. काव्यांगण तर झालं, पण सर्व विजेत्यांसहित इतर स्पर्धकांना सुद्धा क्रेझी ॲपवर बक्षिसे जिंकण्याची अजून एक संधी आहे. क्रेझी ॲपवर ज्या स्पर्धकांच्या व्हिडिओला सर्वात जास्त लाईक्स व व्ह्यूज मिळतील त्याला क्रेझी ॲपतर्फे मिळणार आहेत आकर्षक बक्षिसे. सर्व काव्यप्रेमींनी कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. क्रेझी ॲप प्रस्तुत कलाराग उत्सव 2021 पावर्ड बाय दार्जिलिंग मोमोज, मीडिया पार्टनर लोकमत या सोहळ्याचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. विशेष आभार DY पाटील युनिव्हर्सिटीचे संस्थापक डॉक्टर DY पाटील सर, आमचे कुलपती डॉक्टर विजय D पाटील सर, मॅनेजिंग ट्रस्टी मिसेस शिवानी पाटील मॅम आणि आमचे आदरणीय प्रिन्सिपल डॉक्टर मुकेश D पाटील सर, आमचे फॅकल्टी कोऑर्डिनेटर डॉक्टर नरेंद्र कुमार नसरे सर, सर्व डिपार्टमेंट्सचे हेड आणि कॉलेज मॅनेजमेंट ऑथॉरिटीज. सर्व रसिक प्रेक्षकांना धन्यवाद.